महायुतीत अजित पवार मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमधून बाहेर. मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा आता आमच्यासाठी गौण. TV9 मराठीच्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये अजित पवारांचं मोठं विधान. महाराष्ट्रामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार बनवायचंय. फडणवीसांना विजयी करा. शिराळ्यामधील सभेत अमित शहांकडून फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाचे संकेत. शरद पवारांचे वारसदार कोण हे जनताच ठरवेल. आपण स्वतःला वारसदार मानून काही होत नाही. TV9च्या मुलाखतीमध्ये अजित पवारांचं विधान. रात्री 9 वाजता संपूर्ण मुलाखत. महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आणायचंय. निवडणुकीनंतर सुद्धा महायुती सोबतच राहणार. TV9च्या मुलाखतीमध्ये अजित पवारांकडून पुनरुच्चार. राज ठाकरे यांची भूमिका दर 5 वर्षांनी वेगळी असते. त्यांच्या भूमिकेवर बोलून नवीन प्रश्न निर्माण करायचे नाहीत. अजित पवार यांचा टोला. एक है तो सेफ है. योगी आणि फडणवीस यांच्यानंतर मोदींचाही महाराष्ट्रामध्ये नारा. जातीय तेढ निर्माण करणाऱ्या काँग्रेसचा डाव एकजुटीने उधळून लावा. मोदींचं मतदारांना आवाहन. भाजपने प्रचारासाठी आणलेली माणसं महाराष्ट्रामध्ये येऊन बटेंगे कटेंगेची घोषणा करून गेली. कटेंगेची भाषा करणाऱ्याला भुईसपाट करू. उद्धव ठाकरे यांचा योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा. विरोधकांच्या वोट जिहादमुळे लोकसभेला धुळ्यामध्ये फटका. विधानसभेला एकत्रितपणे मतदान करून उत्तर द्या. महायुतीचे उमेदवार निवडून आणा. धुळ्यातील प्रचार सभेमध्ये फडणवीसांचं आवाहन. गुलामीच्या काळामध्ये समर्थ रामदासांनी तरुणांना एकत्र करून शिवरायांना पाठिंबा दिला. सांगलीच्या शिराळामधल्या सभेत अमित शहांचं विधान. तर शिवरायांना समर्थ रामदासांसोबत जोडणं योग्य नाही. संभाजीराजे यांचं विधान. तर भाकड कथेच्या आधारावर गृहमंत्र्यांनी बोलणं चुकीचं. इतिहास संशोधक इंद्रजित सामंत यांची प्रतिक्रिया. राज ठाकरे यांचा भुंगा आम्ही 20-25 वर्ष ऐकतोय. त्यासाठी सत्तेची गरज नाही. सत्ता दिल्यास मशिदीवरचे भुंगे उतरवणार. या राज ठाकरे यांच्या विधानावरून संजय राऊतांचा टोला. भाजप बरोबर गेल्यामुळे ईडीच्या जाचापासून सगळ्यांची सुटका. त्यामुळे भाजप सोबत गेल्याचा सर्वांना आनंद. भुजबळांनी दावा केल्याचा द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया या पुस्तकामध्ये उल्लेख. ईडीपासून सुटका करून घेण्यासाठी नाही तर विकासासाठी भाजप सोबत. पुस्तकामधले दावे भुजबळांनी फेटाळले. आक्षेपार्ह दाव्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा. भुजबळांना अनेक वर्षांपासून ओळखतो. त्यांच्याबद्दल आदर. आपण पुस्तक वाचा. भुजबळांनी दावा फेटाळल्यानंतर लेखक राजदीप सरदेसाई यांची प्रतिक्रिया. पुस्तकामध्ये छगन भुजबळ यांनी केलेले दावे खोटे असतील तर फडणवीसांनी स्पष्टीकरण द्यावं. फडणवीसांसोबत ऑन कॅमेरा चर्चेला तयार. सुप्रिया सुळेंचं फडणवीसांना थेट आव्हान. 100 कोटींची वांगी अजून शेतकऱ्यांना मिळाली नाहीत. त्याचं ऑन कॅमेरा वितरण कराल का? फडणवीसांना दिलेल्या आव्हानावर चित्रा वाघ यांचं सुळेंना प्रति आव्हान. तर ग्लोबल कंपाऊंडर असं म्हणत राऊतांना सुद्धा प्रत्युत्तर. प्रमोद महाजन यांच्या हत्येमागे मोठं षडयंत्र. मुलगी पूनम महाजन यांचा खळबळजनक दावा. गृहमंत्र्यांना पत्र लिहून नव्याने चौकशीची मागणी करणार. रवी राणांचं चिन्ह पाना ते आता कोणाकोणाचा नट कसतील सांगता येत नाही. याच पाण्यानं मला महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या डोक्याचे नट कसायचे. फडणवीसांची फटकेबाजी. आज दक्षिण आफ्रिकेशी पहिला T20 सामना. वेगवान खेळपट्टीवर टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडचा कस लागणार. रात्री 8:30 सामना सुरू होणार.